सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निधीतून अंजनगाव नगर परिषदेला 4 कचरा कुंडींच्या गाड्या केल्या वितरित. संपूर्ण नगर परिषद, नगराध्यक्ष व नगर उपाध्यक्ष व नगरसेवक यांच्याकडून मांडले आभार. खासदार साहेबांच्या माध्यमातून असे भरपूर अधिक काम आम्हाला घ्यायचे आहे. त्यांचा आमच्यावर विश्वास. सध्याच्या परिस्थितीला पाहून अंजनगाव शहरामध्ये संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीला कशा प्रकारे निधी मिळाला पाहिजे यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जातात. त्याच अनुषंगाने राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अंजनगाव नगर परिषदेला कचराकुंडीच्या गाड्या त्यांच्या निधीतून देण्यात आल्या. त्याचप्रमाणे संपूर्ण अंजनगाव नगर परिषदेच्या माध्यमातून नगराध्यक्ष व नगर उपाध्यक्ष व नगरसेवक यांच्या माध्यमातून खासदार अनिल बोंडे त्यांचे मांडले आभार. या प्रसंगी संपूर्ण आढावा महाराष्ट्र नाद मराठी न्यूजचे संपादक नासिर शहा यांनी केली. नगर परिषदेच्या उपाध्यक्ष प्रियांका मालठाणे यांच्याशी केली खास बातचीत. पाहूया सविस्तर. राज्यसभेचे खासदार अनिलजी बोंडे यांचा वाढदिवस होणे त्यानिमित्ताने अंजनगावला 2 वाहन दिलेले आहे कचऱ्यांच्या. त्या हिशोबाने आपल्यासोबत नगर परिषदेचे उपाध्यक्ष आहे, त्यांच्यासोबत विचारण्यासारखं काय सांगतात? आज आमचे सन्माननीय खासदार अनिलजी बोंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज खरं तर सेवा समर्पण म्हणजे आमचे सन्माननीय मुख्यमंत्रीजी साहेबां यांच्या वाढदिवसानिमित्त जे कार्यक्रम राबवण्यात आले होते सेवा समर्थनात, तोच कार्यक्रम आज इथे आमच्या बोंडे साहेबांनी घेतलेला आहे वाढदिवसानिमित्त. त्यामध्ये अपंग लोकांसाठी काही 2 व्हीलर्स आहेत आणि आमच्या अंजनगाव सुर्जीची प्रियांका मालठाणे उपनगर अध्यक्ष बोलते आहे. आज त्यांनी आमच्या नगर परिषदेला आमचे सन्माननीय नगराध्यक्ष आमचे अविनाश भाऊ गायगोले यांनी 20 फेब्रुवारी रोजी बोंडे साहेबांकडे निवेदन दिलं होतं. त्यांनी 10 गाड्यांची मागणी केली होती, पण त्यापैकी आम्हाला 4 गाड्या उपलब्ध करून दिल्या. त्याबद्दल आम्ही अनिल बोंडे साहेबांचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. आणि पुढील आम्ही आमच्या नगरपालिकेच्या विकासासाठी, आमच्या गावाच्या विकासासाठी पुन्हा आम्ही त्यांना त्रास देऊ आणि सर्व निधी आम्हाला मिळेल, उपलब्ध होईल विकासासाठी अशी अपेक्षा करते. कुठेतरी खासदार साहेबांची कुठेतरी अंजनगावमध्ये एक आपुलकी पाहायला मिळत आहे. एवढं हो, नक्कीच. खासदार साहेबांचं एक काम आधीपासूनच म्हणजे मला सुद्धा 10 वर्ष होत आहे पक्षात, तेव्हापासून मी अनिल बोंडे साहेबांचं काम बघते आहे की बोंडे साहेबांनी शेतकऱ्यांचा मुद्दा असो, युवकांच्या संदर्भात मुद्दा असो, महिलांच्या संदर्भात मुद्दा असो किंवा कुठलाही लव जिहादचा मुद्दा असो, या सर्व मुद्द्यांवर ते बोलले आहेत. त्याच्यामुळे ते अगदी आपल्या अमरावती जिल्ह्यासाठी नव्हे तर प्रत्येक गावागावापर्यंत सक्रिय आहेत हे यातून सगळ्यांना दिसून येते. आणि या संबंधातच आज अनेक लोकांना, अपंग लोकांना आज इथे 2 व्हीलर्स देण्यात आलेले आहेत आणि कचरा गाडी आम्हाला सुद्धा देण्यात आलेली आहे. असं त्यांचं सहकार्य सदैव जनतेला असते अशी अपेक्षा. संपूर्ण नगर परिषदेचे संपूर्ण पदाधिकारी आज दिसत आहे, परंतु एकाकडे नगराध्यक्ष दिसत नाहीत. हो, आज त्यांनी फोन सुद्धा केला होता. आज त्यांच्या मुलीची ऍडमिशन होती, ते मुंबईला ऍडमिशनसाठी गेले होते. त्यामुळे आम्ही सगळे त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून, नगरपालिकेचं प्रतिनिधित्व, एक उपाध्यक्ष या नात्याने मी आणि माझे नगरसेवक सगळे इथे उपस्थित आहेत आणि ती जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. धन्यवाद. सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट.